नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज मी आपल्या महाराष्ट्रातल्या सांगली जिल्ह्यात असलेल्या एका खूप छोट्याशा ठिकाणी आलो आहे। याचे कारण म्हणजे एका छोट्या ठिकाणाहून झालेला व्यवसाय एका मोठ्या उंचीपर्यंत आपण कसं नेऊ शकतो हे माझ्यासोबत असलेल्या या व्यावसायिकाने करून दाखवलेलं आहे। सर, मला एक सांगा, पहिल्यांदा तर आपल्या प्रेक्षकांना तुमचा परिचय द्या। नमस्कार, माझं नाव आहे राहुल तेली, राहणार तासगाव। माझं शिक्षण आहे BE इलेक्ट्रॉनिक्स। माझा पार्टनर एक आहे इथे, ओंकार, तो आज नाही येते। आम्ही 2019 मध्ये हा व्यवसाय चालू करत होतो। म्हणजे आज साधारण 8-9 वर्ष झाले। याच्या अगोदर तुम्ही काय करत होते? माझा किराणा माल धंदा आहे, म्हणजे वडिलांचा धंदा आहे, तो बघत होतो। 2007 पासून मी त्या धंद्यामध्ये बघतो। मग आता तो व्यवसाय सुरू असताना किंवा तो व्यवसाय सोडून आपण काहीतरी वेगळं करायला पाहिजे किंवा मग तेल घाणं सुरू करायला पाहिजे, असं काय वाटलं बरं? किराणा माल धंदा किंवा रिटेलमध्ये एका लिमिट नंतर सॅच्युरेशन पॉईंट यायला लागतो, कारण तो 100% रिटेल असेल तर त्याला ग्रोथ लिमिटेशन येते। आणि दुकानात व्यवस्थित सिस्टीम वगैरे असल्यामुळं काहीतरी थोडा वेळ वाढवून देऊन काहीतरी वेळ करता येईल त्या हिशोबानं। आणि माझा पार्टनरही त्यावेळेस, म्हणजे जो ओंकार आहे, तो नुकताच BE मेकॅनिकल झाला होता, वर्ष 1.5 वर्ष तो जॉब केला होता आणि त्यालाही काहीतरी बिझनेस चालू करायचा। मग दोघांनी मिळून आम्ही थोडं रिसर्च केलं आणि आम्ही वाडवडला, लिंगायत समाजापैकी असल्यामुळे आमच्या घरी पूर्वी तेल घाणे होते, त्यातच काय नवीन काय करता येईल का, ह्या हिशोबाने आम्ही हा व्यवसाय चालू केला। म्हणजे मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल, इंजिनिअरिंग झालेला म्हणजे सगळ्या टॉपचं जे आपण करिअर फील्ड म्हणतो, तो जॉब सोडून यांच्या, म्हणजे हे स्वतः इंजिनियर आहेत सर, यांचे जे पार्टनर बद्दल ते सांगतात ते सुद्धा इंजिनियर आहेत आणि एक वेल सेटल त्यांचा जॉब होता पुण्यामध्ये, ते सोडून त्यांनी आपल्या स्वतःच्या मूळच्या गावी येऊन तेल घाण्याचा व्यवसाय सुरू केलेला आहे। सर, आता मला एक सांगा, या मशीन बद्दल तुम्हाला कशी माहिती भेटली? 2019ला जेव्हा आम्ही लाकडी घाण्याचा बिझनेस चालू केला तेव्हा आम्ही गुजरात मधून 2 मशीनी आणल्या होत्या लाकडी घाण्याच्या। बरं, अजूनही ते वापरतो मी, पण त्याला लिमिटेशन्स आहेत। लिमिटेशन म्हणजे की त्याचं प्रोडक्शन आहे ते तास ते 1.5 तासाला फक्त 15 किलो होतं। बरं, त्यातनं 5 ते 6 किलो तेल मिळतं। दिवसातून पूर्ण तेजनं जरी चालवलं तर मला 100 लिटर तेल फक्त प्रोडक्शन होत होतं। प्रोडक्शन वाढवायसाठी आम्ही मार्केटचा रिसर्च चालू केला की चांगल्या ऑइल प्रेस मशीन कोणत्या आहेत, कोणत्या ह्याच्यात बॉयलर वापरला जात नाही, स्टीम लागत नाही, चव न बदलता कोल्ड प्रेस करतात, अशा मशिनीच्या शोधात होतो। साधारण 3-4 महिने ऑनलाईन ऑफलाईन हुडकल्यानंतर, रिसर्च केल्यानंतर आम्हाला भारत ॲग्रीटेक मशीनची माहिती मिळाली आणि ती आम्ही थोडी पारखून पण घेतली। बरं, मला अजून एक इथे मुद्दा क्लिअर करायचा आहे। जसं तुमच्या समोर सरांनी सांगितलं की यांच्याकडे ऑलरेडी 2 लाकडाचे घाणे होते जे पारंपरिक मानले जातात, किंवा बऱ्याच लोकांचा आपण इथं जे विश्वास म्हणण्यापेक्षा आपण भ्रम म्हणू शकतो की लाकडी तेल घाण्याचे तेल चांगलं असतं किंवा त्यातून चांगलं। आणि दुसरी गोष्ट काय, ज्यावेळेस आपण मशीन बद्दल बोलतो त्यावेळेस आपण एक बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यूने बोलतो, तर त्याच्या मधला फरक म्हणजे लाकडी तेल घाण्याचा फरक आणि हे कोल्ड प्रेसचा फरक हे आपण सांगणार आहोत। बऱ्याच वेळेस म्हणजे मला सुद्धा असं वाटायचं की खूप भारी आहे म्हणजे लाकडी घाणा, पण त्याच्यात ते ड्रॉबॅक भारत ॲग्रीटेक ही जी मशीन बद्दल सर सांगतायत त्यांनी खूप चांगल्या प्रकारे म्हणजे ते चेंज केलेलं आहे। सर, आता जसं मगाशी आपण डिस्कस करताना तुम्ही सांगत होता की जी लाकडी घाणा आहे त्याच्यामध्ये पाणी वापरावं लागतं, पाणी वापरावं लागतं। त्याचा मूळ उद्देश आहे की कोल्ड ज्यावेळेस आपण म्हणजे म्हणतो की थंड, म्हणजे कमी टेम्परेचरवर काढलेलं तेल, बियामधून काढलेलं तेल, तर तो जो उद्देश आहे ते कुठे ना कुठे तो एवढा 100% परिपूर्ण होत नाही लाकडी तेल घाण्यामधून। त्याच्यावर भारत ॲग्रीटेकने पूर्ण रिसर्च करून ही मशीन बनवली आहे, जेणेकरून कमीत कमी टेम्परेचरवर चांगलं तेल काढता येईल आणि त्याचा पूर्ण निचरा पण करता येईल। म्हणजे सर, हे पेंट बद्दल पण सांगा, म्हणजे जी पेंट आहे दोन्ही मधला फरक। लाकडी घाण्याचा मेन प्रॉब्लेम आहे की त्यात पाणी वापरायला लागतं, कारण आपण मिक्सरमध्ये जरी फिरवलं शेंगदाणे तर तेल निघत नाही, कूट निघतो, शेंगदाण्याची पावडर तयार होते पण तेल निघत नाही। तर लाकडी घाण्यामध्ये तेच होतं। उद्देश आहे की तेलाचं टेम्परेचर नाही वाढवायचं, ठीक आहे, पण लाकडी घाण्यामध्ये काय होतं, पाणी वापरल्यामुळं त्या शेंगतेलाची शेल्फ लाईफ कमी होते, म्हणजे कंटॅमिनेटेड व्हायचे चान्सेस जास्त असतात। बरोबर, आणि त्या पाठोपाठ जी त्यातनं पेंट निघते, तर पेंट जाड निघते आणि त्यामध्ये पण पाण्याचा अंश असल्यामुळे ना ते 10-15 दिवस गेला की ते बुरा येतं आणि ते पशुसाठी चांगलं नाही, म्हणजे जनावरांसाठी ती पेंट चांगली राहत नाही 15 दिवस पुढे गेले की। आता हे जे डिस्कशन चालू आहे याच्यामध्ये आपण एका मशीन मधून 2 व्यवसाय करू शकतो, म्हणजे वर बघितलं तर पहिला जो उद्देश आहे आपला, म्हणजे पहिला जो व्यवसाय आहे तो आहे कोल्ड प्रेस ऑइल विकणं, बरोबर। दुसरा काय की त्याच्या रॉ मटेरियल मधून किंवा जे वेस्टेज आपण म्हणतो, जे समजा आपण शेंगदाण्याचं तेल काढलं, शेंगदाण्याचं तेल काढल्याच्या नंतर ही जी पेंट दिसते तुम्हाला, ही 2 प्रकारची पेंट आहे। आता ही जी दिसते खरबूड किंवा मोठी असे म्हणजे मातीच्या ढेकळ लिटरली, ती आहे लाकडी तेल घाण्यातून निघालेली,
आणि ही जी चपटी दिसते तुम्हाला कुठल्याही किराणा किंवा भुसार मालावर वगैरे किंवा जे आपलं बी बियाण्यांचे दुकानं असतात, कॅटल फीड ज्याला म्हणतो आपण जनावरांना खाण्यासाठी, तिथं तुम्हाला सर्रासपणे ही वापरू शकते. दुसरी गोष्ट काय आहे, हे फक्त म्हशी वगैरे किंवा मोठे जे जनावर आहेत ते खाऊ शकतात किंवा तुम्ही याची साईज बघा, हे तेच खाऊ शकतात. ह्याला तुम्ही शेळ्या मेंढ्यापासून मोठ्या जनावरांपर्यंत कोणालाही चालू शकता. त्याच्यामुळं होतंय काय की ही तुम्ही कुठेही विकू शकता आणि दुसरी गोष्ट चांगल्या रेटमध्ये ही विकली जाते. चांगली रेटमध्ये विकली जाते. म्हणजे तुमचं जे वेस्ट आहे हे तेल काढल्याच्या नंतर जे उरणारं मटेरियल आहे ते सुद्धा तुमचं एक चांगलं कॅटल फीडचा बिझनेस इथं तयार होतं आणि याला खूप जास्त प्रमाणात मागणी. प्रत्येक शेतकऱ्याकडे जे जनावर असतात किंवा तुम्ही कुठल्याही दुकानामध्ये कुठे कुठे विकू शकतो सर याला पण? हे डायरेक्ट शेतकरी नेतात, गोटेवाले नेतात आणि दुकानदारी पण विकायला नेतात. जी घाण्याची पेंड आहे ते 30 ते 35 रुपये आहे डिमांड आणि खूप मेहनत करून विकावी लागते. पण ही पेंड आहे ती ह्याला हातोहात मागणी आहे. म्हणजे अगदी आमच्याकडे द्राक्ष बागाला पण घालतात. म्हणजे ही पडून राहत नाही, बागाला पण जाते. बागेला जाते, तुमचे व्यापारी नेतात आणि जे गोटेवाले ते पण नेतात. म्हणजे बघा ह्या मशीनचा जर फायदा तुम्ही बघितला ना, म्हणजे तेल तर खूप चांगलं व्यवस्थित निघतच आहे, पण त्यातून निघणारी पेंड आहे ती पण विकून तुम्ही एक नवीन बिझनेस सुरू करू शकता किंवा त्याच्यामधून पण चांगले पैसे कमवू शकता. सर मला अजून काय काय गोष्टी आपण म्हणजे समजा आता लाकडी तेल गाण्याबद्दल बोलायचं झालं त्याच्यामध्ये याच्यामध्ये अजून काय काय फरक सांगतात? म्हणजे समजा मॅन पॉवर झालंय किंवा बाकीच्या त्याला कंटिन्यू एक माणूस उभा राहायला लागतो. एका वेळी 15 किलो शेंगदाणा टाकला की प्रत्येक तो असा गोल गोल फिरत असतो ना, त्यावेळी एक माणूस कंटिन्यू त्याला ऑब्झर्वेशन करायला थांबायला लागतो. आणि साधारण 35 ते 40 मिनिटांनंतर तेल निघायला चालू होतं. तेल काढणे, खाली जे जिथून घाण्यातून तेल बाहेर येतं तिथं ब्लॉकेज साफ करणे, पुन्हा जी जाड पेंड झाली असते ती थोडी बारीक घाण्यात करून फिरवून काढणे, ते मोठ्या रॉडने काढायला लागते, लोखंडी रॉडने आणि ताकद वगैरे लावायला लागते. म्हणजे तो खेळत बसावा लागतो त्या मशीन सोबत एक 20-25 मिनिटं तेल निघाल्यानंतर. आणि शारीरिक कष्ट पण खूप लागतात, माणूस दमतो तिथं. तसं ह्याला होत नाही. ह्याला डायरेक्ट ह्या ऑफरमध्ये 20 ते 25 किलो शेंगदाणा तुम्ही टाकला, एकदा सुरुवातीला गरम होऊन चालू झाली मशीन आणि तुमचं एक 25 किलो शेंगदाणा टाकला तर इथं कुठलाही म्हणजे माणसाची अटेंडन्स लागत नाही. इथून शेंगदाणा टाकलेला शेंगतेल इथून बाहेर येतं आणि पेंड इथून साईडला पडत जाते. इथं बघितलं बरोबर मागच्या गाण्याची पेंड पडलेली. आता हे झालं शेंगदाण्याबद्दल किंवा शेंगदाण्याच्या पेंडबद्दल. याच्यातून आपण कोणत्या कोणत्या प्रकारचे तेल काढू शकतो? मी यात प्रामुख्याने शेंगदाणा, खोबरं, तीळ तेल, मोहरी तेल आणि करडई तेल काढतो. अच्छा, म्हणजे 5 ते 6 प्रकारचं तेल आपण याच्यामधून काढतो. आता ग्राहकांचा रिस्पॉन्स कसा आहे, तुम्ही जे तेल काढता किंवा जे प्रोडक्ट बनवतात? आता सुरुवातीपेक्षा डिमांड चांगली आहे, लोकांना टेस्ट खूप आवडते. त्या घाण्याच्या मध्ये फिल्ट्रेशनची गरज लागते कारण थोडं पाण्याचा अंश पण त्यात असतो आणि थोडं चिकटपणा जास्त असतो. तसा हा चिकटपणा काही राहत नाही, सगळा पेंडीत निघून जातो आणि तेल चवीला आणि खायला पण चांगलं लागतं आणि फिल्ट्रेशनची गरज जास्त लागत नाही. आता जे आपण तेल तुम्ही सांगितलं की वेगवेगळ्या 5-6 प्रकारचं तेल तुम्ही याच्यातून बनवता, ते मार्केटमध्ये कसं विकतं? लोकांना तुमच्या म्हणजे ज्यांना विकायचं किंवा कस्टमर कसे तुम्ही मिळवता? कस्टमर माझे इथं लोकल स्वतः जुना असल्यामुळं बिझनेस डायरेक्ट अप्रोच पण करतात कस्टमर तेलासाठी. लोकल तासगावचे आहेत ते. मी बाजारमध्ये पण ठेवतो. तासगाव तालुक्यामध्ये इथं शेजारी पलूस तालुका आहे, सांगलीमध्ये बाजारला देतो. जे गोशाळावाले आहेत त्यांचं काही नेटवर्क आहे, त्या नेटवर्कमध्ये ज्यांना म्हणजे ग्राहक तिथे कनेक्टेड आहेत, जसं सेंद्रिय गूळ, गाईचं दूध, देशी गाईचं दूध, तूप, यांचं एक सर्कल आहे. सांगली किंवा पुणे म्हणा किंवा मुंबई म्हणा, त्या सर्कलमध्ये माझं तेल जातं जास्त. म्हणजे ज्यांना आरोग्याची काळजी आहे आणि ते घेतात जाणीवपूर्वक, असे ग्राहक खूप जोडले गेलेले. बरं सर, आता बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यूने जर म्हटलं आणि इन्कमच्या पण पॉईंट ऑफ व्ह्यूने म्हटलं तर एक साधारण महिन्याला किती लिटर तेल आपण विकतो इथून? मी सुरुवातीला लाकडी घाण्यामध्ये ना दिवसाला 100 लिटर प्रोडक्शन होऊ शकत होतं माझं. आणि मनुष्यबळ वापरायचं म्हणलं किंवा ते पॅकिंग करून विकायचं म्हणलं तर एक 15 ते 20 दिवसाचं कॅपॅसिटी पकडली तर साधारण 1000 ते 1500 लिटरची माझी कॅपॅसिटी होती फक्त ह्याच्यावर. पण ह्याने कॅपॅसिटी वाढली माझी. आता दिवसाला माझं 200 ते 300 लिटर प्रोडक्शन होऊ शकतं माझं. मी आता जवळजवळ 1500 ते 2500 प्रोडक्शन ह्यावर करतो लिटर शेंगतेल. फक्त नुसता शेंगतेल माझं 1500 ते 2500 लिटर शेंगतेल प्रोडक्शन होतं महिन्याला. आणि बाकीचं वेगळंच? बाकीचं वेगळं. बाकी त्यावर मोहरी करतो, खोबरेल तेल करतो, तीळ तेल करतो, करडे करतो. अच्छा, आणि त्याच्यातून निघणारी पेंड पण वेगळी? पेंड वेगळी. एका गावातून सुरू झालेला व्यवसाय त्यांनी पुणे मुंबई सारख्या मेट्रो सिटीमध्ये पण इथं बसून इथं मॅन्युफॅक्चरिंग करून ते तिथं त्यांचे प्रोडक्ट विकत आहेत. एवढंच नाही तर ते व्हाईट लेबलिंग पण करून देतात. म्हणजे समजा कोणाला
मशीन घ्यायची नाही किंवा हे सगळ्या मॅन्युफॅक्चरिंगच्या प्रोसेसमध्ये पडायचं नाही, हा, तर आम्ही अशा लोकांनाही माल पुरवतो. म्हणजे इथून एक नवीन व्यवसायाची संधी सुद्धा सरांनी निर्माण करून दिलेली आहे की बाबा तुम्हाला तुमचा ब्रँड तयार करायचा, तुमचे पॅकिंग, तुमचं लेबल तुम्ही तयार करून ब्रँडिंग करून देऊ शकता आणि तुमचे जे काय म्हणजे सगळं डिझाईन वगैरे सगळं तुम्ही जर दिलं तरी पण एक चांगल्या क्वालिटीचं तेल पाहिजे त्या तेलबियांमधून काढून तुम्हाला ते विकता येऊ हो. शकतं आणि त्याच्यातून पण एक चांगल्या प्रकारचं मार्जिन त्यांना बिझनेस तो काढता येऊ मार्केटमध्ये खूप डिमांड आहे आणि गॅप आहे खूप, की या तुम्ही जसं व्हाईट लेबलचा उल्लेख केला की बऱ्याच ठिकाणी आम्हाला पोचता येत नाही, तिथे हा. डिमांड आहे पण पोचता येत नाही. बरोबर. तिथे लोक नवीन उद्योग हा करू शकतात त्यांच्या ब्रँड अंतर्गत, म्हणून आपण त्यांना पुरवठा करू शकतो. बरोबर. तर हे मशीनचं ट्रेनिंग वगैरे खूप अवघड आहे का किंवा घ्यायचं असेल तर काय प्रोसेस आहे? नाही, एकदम सोपी आहे प्रोसेस. ही जेव्हा मशीन आम्ही फायनल केली, हा. पेमेंट वगैरे केलं आणि त्यांनी डिलिव्हरीची डेट दिली सरांनी, हा. तर त्या डिलिव्हरीच्या डेटच्या आधी त्यांनी बजावलं होतं की जो तुमचा ऑपरेट करणारा माणूस आहे हा. तो आणि स्वतः मालक तुम्ही एक 5-6 तास आधी या. बरोबर. तिथं आम्ही गेलो एक 4 तास आधी. 4 तास आधी गेल्यावर मशीन सगळी पाहून घेतली, हा. मशीन रेडी होती आमची आणि त्यानंतर त्यांनी प्रॉपर त्यांचा जो मेन टेक्निशियन आहे त्याने त्यांचा एक डेमो मशीन आहे, त्या डेमो मशीनवर स्टार्ट टू एंड त्याचा काही जर सगळं जे ट्रेनिंग आहे हा. आणि कुठे कुठे काही प्रॉब्लेम येऊ शकतात हा. त्याचं सगळं दिलं, ते सोल्युशन पण सांगितले आणि मायनर काहीतरी आपलं वापरताना अडचणी येत असतात त्या सगळ्या त्यांनी फ्लोमध्ये व्यवस्थित सांगितल्या, ट्रेनिंग घेतली. बरं सर, आता मला एक सांगा, खूप चांगल्या प्रकारे तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू केलाय किंवा इव्हन ग्रो केलाय अजून जास्त. तुम्ही आता व्हाईट लेबलिंग वगैरे करताय किंवा वेगवेगळ्या प्रकारचे तेल वगैरे काढताय. तर समजा तुमच्यापासून प्रेरणा घेऊन कोणाला हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? सुरुवातीला तुम्ही जर लाकडी घाण्याच्या तेलामध्ये उतरणार असाल कोल्ड प्रेसमध्ये, तर बरीच लोक लाकडी घाण्याला भांडवल कमी लागतात म्हणून तिकडे जातात. 1-2 लाख रुपये खर्च केले की एक घाणा येतो आणि त्यातनं प्रोडक्शन चालू होतं, पण मुळात ते प्रोडक्शन किफायती नसतं, म्हणजे ज्यादा प्रोडक्शनच होऊ शकत नाही. बरोबर. आणि मग ते 10 पैकी 7 ते 8 लोक त्यामध्येच मग तो थोड्याच दिवसात बंद करायच्या मार्गाला लागतात. त्यापैकी तसं न करता तुम्ही 2 ऑप्शन करू शकता. एक तर योग्य भांडवलानं ही ऑइल प्रेस मशीन आहे कोल्ड प्रेस, ती घेऊ शकता आणि आपला सेटअप लावू शकता. नसेल तर तुम्ही ह्यांच्या भारत ॲग्रीटेककडूनच कॉन्टॅक्ट घेऊन जी तुमच्या एरियात कुणाकडे असेल ही मशीन, तर त्यांच्याकडनं व्हाईट लेबलिंगचं पण ऑप्शन तुम्ही बघू शकता. बरोबर. खूप सारे याचे प्लस पॉईंट्स आहेत. त्यामुळे तुम्ही विचार करताय एक कोल्ड प्रेस ऑइल बिझनेस सुरू करण्याचा, तर एकदा नक्कीच तुम्ही एक सुरू करण्याच्या अगोदर एकदा कंपनीत व्हिजिट करू शकता. आपण कंपनीचा नंबर पण देत आहोत किंवा काही जरी क्वेश्चन असतील तुमचे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देखील विचारू शकता. आणि अशाच वेगवेगळ्या व्यवसायांचे व्हिडिओ आपण आपल्या उद्योगम या चॅनलवरती घेऊन येत असतो. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ज्यांना कोणाला व्यवसाय सुरू करायचा, तुमच्या मित्रांना, आपत्याष्टांना, तुमच्या जवळच्या लोकांना, त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.